रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यामुळे आपल्याकडचं वातावरण उत्साहाचं असताना तिकडे पाकिस्तानात भलतंच काहीतरी सुरू आहे। कौन बचाएगा पाकिस्तान? जरा सोच के बोलो। तसं तर पाकिस्तान कायमच दहशतवादी कृत्यांमुळे भारतासाठी डोकेदुखी ठरलाय, पण अंतर्गत गुन्हेगारी किती टोकाला गेली आहे त्या संदर्भातली बातमी सध्या जगात चर्चेचा विषय ठरली आहे। तिथले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या संदर्भातली ती बातमी आहे। ते जिवंत आहेत की नाही याबद्दलच्या चर्चा सुरू तरी कशा झाल्या? शेवटचे कधी दिसले आणि त्यांना अलीकडे कोणी पाहिलं? का इतक्या दिवसांपासून त्यांच्या मृत्यूबद्दलच्या बातम्या सुरू आहेत? जर ते मृत पावले तर त्यांना भेटण्याची परवानगी कशी मिळते? ते ज्या तुरुंगात आहेत त्याचा कोणता धक्कादायक इतिहास आहे या सगळ्यांबद्दल चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत। तर त्याचं झालं असं, 26 नोव्हेंबरला अफगाणिस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने एक जाहिरात प्रसिद्ध केली। त्यात इम्रान खान यांची जेलमध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे असा खळबळजनक दावा केला। त्यांनी केलेल्या दाव्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली। Former Pakistani Prime Minister Imran Khan. Has Imran Khan been killed? तर बलुचिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी इम्रान खान यांच्या खुनाचा कट रचल्याचा दावा केला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली। मग इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी जेल बाहेर गर्दी उसळल्याचं दिसलं। अफवा इतकी पसरली की पाकिस्तानात हाय अलर्ट जारी करण्यात आला। एकतर पाकिस्तानची मगरुरी शेजारी देशांसाठी कायमच डोकेदुखी असते, याचा ताप केवळ भारतालाच नाही तर इतर देशांनाही आहे। जसं की बलुचिस्तानचा प्रश्न असेल किंवा मग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातले ताणलेले संबंध आणि युद्धजन्य परिस्थिती असेल, त्यात ही इम्रान खानची बातमी। पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत। भ्रष्टाचार आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांना अडकवण्यात आलंय। त्यांना कुणीही भेटूही शकत नाहीये, अगदी त्यांच्या घरातले लोक देखील। त्यात अफगाणिस्तान टाइम्सने खळबळजनक एक्सपोस्ट करून भलतीच चर्चा सुरू केली। त्यानंतर बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालय या दुसऱ्या एका अकाउंटने स्ट्रेचरवर पडलेल्या इम्रान खान यांचा कथित फोटो शेअर केला। अहवालांचा हवाला देत माजी पंतप्रधानांची हत्या फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच ISI यांनी केल्याचा दावा केलाय। ते जिवंत असल्याचा पुरावा द्यावा अशी मागणी PTI म्हणजेच पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाने केली आहे। तुरुंग प्रशासनाने त्याचे पुरावे तर दिले नाहीत, पण ते मृत पावल्याच्या बातम्यांचा इन्कार केलाय। आपल्या भावाला बघण्यासाठी आणि त्याची भेट घेण्यासाठी इम्रान खान यांच्या बहिणी वारंवार जेलवारी करत आहेत, पण त्यांना इम्रान खान यांना भेटण्यासाठी परवानगीच दिली जात नव्हती। इम्रान खान यांच्या भेटीसाठी नोरीन नियाझी, डॉक्टर उझमा खानम आणि अलिमा खान या तिन्ही बहिणींनी आक्रमक पवित्रा धारण केला होता। असीम मुनीर यांच्यावर टीकाही त्यांनी केली होती। इम्रान खान यांना शिक्षा मिळाल्याने संतप्त बहिणींनी जेल बाहेरच ठिय्या केला। त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला। इतका क्रूर की 71 वर्षाचा नूरीन यांना केस धरून ओढण्यात आलं। पण अलीकडेच डॉक्टर उझमा खानम यांना आपल्या भावाला भेटण्याची परवानगी देण्यात आली। भेट झाल्यानंतर इम्रान खान यांच्या बहिणीने माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी इम्रान खानची प्रकृती ठीक आहे, पण त्यांना आदियाला तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलंय। शिवाय त्यांना जेलमध्ये जो मानसिक त्रास होतो तो असह्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। इम्रान खान यांच्या अटकेनंतर आदियाला कारागृहाची सुद्धा चर्चा होऊ लागली। खरं तर रावळपिंडीतलं आदियाला हे मध्यवर्गीय कारागृह, रावळपिंडी जिल्ह्यातलं आदियाला गाव हे 4 किलोमीटर अंतरावर आहे। याच गावावरून या कारागृहाला हे नाव देण्यात आलं। पाकिस्तानचे लष्करी हुकुमशहा जनरल मोहम्मद जिया उल हक यांच्या राजवटीत म्हणजेच 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980च्या सुरुवातीला यांचं बांधकाम झालं। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना फाशी देखील देण्यात आली होती। या कारागृहाला लागूनच असलेल्या घाटावर त्यांना फाशी देण्यात आली। तसं तर आदियाला तुरुंगाचं नाव पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच गाजत असतं।
याच तुरुंगात देशातील 3 पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाचे राजकारणी यांना शिक्षा झाली. त्यात इम्रान खान यांच्या निमित्ताने 4थं नाव ऍड झालंय. ते पंतप्रधान राहिले आले, ज्यांना तुरुंगवास भोगावा लागतोय. इम्रान खान यांना 2022 मध्ये पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सुरू असलेली बहुतांश प्रकरणं राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. जसे राजकारणात कुरघोड्या होतात, अगदी तसंच इथेही झालंय. त्यात पाकिस्तान सारख्या प्रचंड अस्थिर असलेल्या देशात सगळं सुरळीत चालेल असं गृहीत धरता येत नाहीये. कारण आतापर्यंत कोणत्याही पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाहीये. आता प्रश्न हाच आहे की बहिणींनी इम्रान खान जिवंत असल्याचा दावा केलाय खरा, पण तुरुंग प्रशासन इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा देईल का? आपल्या देशातल्या अस्थिरतेचा आपल्या शेजारी देशांशी, त्यातही भारतासारख्या शेजाऱ्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल का पाकिस्तान? असे अनेक प्रश्न आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.